नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर पुन्हा एकदा मी आज तुमच्यासमोर एक नवीन आणि युनिक असा यूजफुल व्हिडिओ घेऊन आलेले आहे. असंच एक दिवस ॲमेझॉनवर सर्च करत असताना मला पॉट होल्डरचे फोटोज दिसले आणि ते मी बघितले आणि सर्च देखील केले. तर ॲमेझॉनवर इतके महाग ते 150, 250, 350, 400, 500पर्यंत, अवघ्या 500 रुपयापर्यंतसुद्धा हे पॉट होल्डर आहे. तर ते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरातील साहित्यापासून कसे बनवायचे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पॉट होल्डर बनवण्याकरता इथे बघा मी छोट्या आकाराचा असा टॉवेल घेतलेला आहे. लग्नामध्ये आपल्याला साडीबरोबर टॉवेल टोपी जी दिली जाते त्याच्यामध्ये छोटे छोटे टॉवेल असतात. तर त्या टॉवेलचा जास्त काही वापर होत नाही. तर त्याचाच वापर म्हणून इथे मी किचनमध्ये यूजफुल अशी पॉट होल्डर बनवलेले आहेत. तर टॉवेलचे इथे बघा मी 4 पीस कट करून घेतलेले आहेत आणि शर्ट किंवा साडीमध्ये जो स्पंज भेटतो ना तो देखील इथे मी कट करून घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये. स्पंजचे 2 पीस घेतलेले आहेत आणि टॉवेलचे 4 पीसेस घेतलेले आहेत. तर खाली टॉवेलचा पीस ठेवलेला आहे, नंतर स्पंजचा पीस ठेवलेला आहे आणि पुन्हा त्याच्यावर टॉवेलचा पीस ठेवलेला आहे. असे 3 लेयर मी करून घेतलेले आहेत आणि त्या चौकोनाच्या कडेनं व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहे. चारही बाजूकडनं आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे खूप छान छान आणि यूजफुल व्हिडिओ मी नेहमी तुमच्याकरता घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला माझे प्रयत्न किंवा माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळून जाईल. तर अशा प्रकारे बघा चौकोनाच्या चारही बाजूकडनं व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर इथे मी माप टाकणार आहे. 8 इंच बाय 8 इंच असं माप टाकायचं आहे आणि एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी माप टाकून सरळ रेषा आखून घेणार आहे आणि त्यानंतर कट देखील करून घेणार आहे. तर इथे आपला छान असा एक चौकोन 8 बाय 8 इंचाचा बनून तयार होईल. तर अशा प्रकारे चारही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये देखील त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा इथे असं मी पट्टीच्या मदतीने असं आखून घेणार आहे आणि तिथे क्रॉसमध्ये शिलाई देखील मारून घेणार आहे. तर अशा प्रकारे क्रॉसमध्ये शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला त्याला बॉर्डर देखील बनवायची आहे. तर इथे बॉर्डर बनवण्याकरता 1.5 इंच रुंदीच्या अशा मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ठेवायच्या आहेत आणि या पट्ट्या आपल्याला पॉट होल्डरला अटॅच करून घ्यायच्या आहे. तर याच प्रकारे तुम्ही संपूर्ण अशी मोठी पट्टी करून देखील चारही बाजूकडनं व्यवस्थित अटॅच करू शकता किंवा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही ही पट्टी अटॅच करू शकता. पण अशा पद्धतीने म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही अटॅच कराल तर एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित त्याचे कोणे वगैरे निघले जातील आणि व्यवस्थित छान अशी ही आपली पायपिंग बनून तयार होईल, बॉर्डर तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी ही पाइपिंग आपली या पॉट होल्डरला बनून तयार आहे आणि त्यानंतर
या पॉट होल्डरला अडकवण्यासाठी आपल्याला एक पट्टी अटॅच करायची आहे। तर ती पट्टी आपल्याला 6 इंच लांबी आणि 2 इंच रुंदी असं माप घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायची आहे। स्क्रीनवर बघा मी मापे दाखवलेली आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी कट करायची आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून ती त्या पॉट होल्डरला अटॅच करायची आहे। तर इथे अशा पद्धतीने पट्टी बनवून मी त्या पॉट होल्डरला पट्टी अटॅच करून घेणार आहे। तर छान अशी ही पट्टी आपली त्या पॉट होल्डरला अटॅच करून तयार आहे। तर याच पद्धतीने दुसऱ्याही होल्डरला मी अशाच प्रकारे पट्टी अटॅच करून घेणार आहे आणि दुसरं देखील होल्डर याच प्रकारे बनवून तयार करून घेणार आहे। तर छानरित्या दोन्ही पॉट होल्डर आपले इथे बनून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती फिनिशिंगमध्ये हे पॉट होल्डर आपले बनले गेलेले आहे। तर चला मग तुम्हाला याचा वापर कसा करायचा हे मी दाखवत आहे। तर बघा इथे अशा प्रकारे आपले पॉट होल्डर मी घेतलेले आहेत आणि जिथे अडकवायचा भाग आहे तो अंगठ्यामध्ये अशा प्रकारे घातलेला आहे आणि बघा इथे मी तुम्हाला पॉट होल्डरचा यूज दाखवत आहे। तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे छान असे मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन महाग भेटणारे पॉट होल्डर एकदम कमी खर्चामध्ये किंवा लो बजेटमध्ये इथे मी कसे बनवायचे आहेत याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा। तर भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।